शालोम सर्वांना. मी देवाचा सेवक अभिनव पवार तुमच्या समोर आलेलो आहे देवाचं एक नवीन योजना घेऊन. का आज आपण शेवटल्या काळात आहोत आणि देवाची आपल्यासाठी योजना ही हिताची आणि फायद्याची आहे ना, आपल्या भावी सुस्थितीची आशा देणारी. तर जे काही युद्ध प्रसंग चालू आहे संपूर्ण जगामध्ये, हे युद्ध करणं हे आपल्या पित्या परमेश्वराने किंवा येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं नाही. परंतु आता जे काही घडत आहे जगामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या ख्रिस्ती बांधवांनी घाबरण्याची काही गरज नाही. कारण आपल्याला माहिती आहे, आपल्या डाव्या बाजूला किती पडले, उजव्या बाजूला किती हजारो पडले, तरी आपल्याला काही होणार नाही. ह्याची शाश्वती तुमच्यामध्ये असू द्या. कारण देवाचं वचन हे सगळ्यात शेवटी खरं ठरणार आहे. आणि हे कोणासाठी आहे? जे देवाचं भय धरतात आणि त्याच्या मार्गानुसार चालतात. आपल्याला ह्या शेवटल्या काळात फक्त एकच गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे. आपल्याला जास्तीत जास्त देवाच्या वचनामध्ये वाढण्याची गरज आहे, त्याच्या मार्गाने चालण्याची गरज आहे, सुवार्ता करण्याची गरज आहे, अनेक लोकांची बंधनातून, त्रासातून, दुःखातून सुटका करण्याची गरज आहे. आणि आपला येशू ख्रिस्त हाच एकमेव तारणारा आहे हे जगाला सांगण्याची गरज आहे. आपल्या साक्षीद्वारे, आपल्या जीवनाद्वारे, आपल्या वागण्या बोलण्याद्वारे आपण येशूचा गौरव करू शकतो. म्हणून आपल्याला ह्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. या जगात अनेक गोष्टी घडतील, अनेक संकटं येतील, अनेक दुःख येतील, परंतु ह्या सर्वातून पार नेणारा आपला येशू आपल्यासोबत आहे. आपला पिता परमेश्वर आपल्यासोबत आहे. यहोवा पिता परमेश्वर, आपला येशू मसीहा आपल्यासोबत आहे. आणखी ह्या शेवटल्या काळात प्रत्येक व्यक्तीपर्यंत येशूची साक्ष पोचवण्याचं काम आपण करूया. येशूचं गौरव करण्याचा प्रयत्न करूया, त्यांना तारण सांगण्याचा प्रयत्न करूया. जर तुम्हाला सुवार्ता सांगता येत नसेल, तुम्हाला वचन सांगता येत नसेल, तुम्हाला जे पण येत नसेल, तर जवळचे जे कोणी पास्टर्स असतील, जे कोणी चर्च असतील, ते जे पण पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले चर्चेस असतील, तिथं तुम्ही इतर लोकांना घेऊन जाऊ शकता. सोशल मीडियाद्वारे, व्हॉट्सअप स्टेटसद्वारे तुम्ही देवाच्या साक्षी, वचनाच्या साक्षी, लोकांच्या जीवनात काही घडलेले त्याच्या साक्षी तुम्ही ठेवू शकता आणि देवाचा गौरव करू शकता. शालोम.